नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे। आज आपण नवीन पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राइब करून घ्या। तसेच संपूर्ण स्वाध्यायाची नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। चला तर सुरुवात करूया। भूगोल इयत्ता 6वी पाठ क्रमांक 2 भारतीय भूगोलाचा इतिहास। यामध्ये प्रश्न पहिला, खालील संकल्पना चित्र पूर्ण करा। पहा, प्राचीन द्वीप। आता आपण हे संकल्प चित्र पूर्ण करूया। यासाठी आपण लिहायचं आहे जम्बूद्वीप, प्ललक्षद्वीप, शाल्मली द्वीप, पुष्कर द्वीप, शाक द्वीप, क्रोंच द्वीप आणि कुश द्वीप। अशा प्रकारे आपण प्राचीन द्वीपांची या ठिकाणी नावं लिहायची आहेत आणि हा प्रश्न पूर्ण करायचा आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, प्राचीन भौगोलिक संकल्पना। तर यामध्ये पहा, आपण जे हे संकल्पना चित्र दिले ते पूर्ण करूया। या ठिकाणी आपल्याला विश्व, भारतवर्ष आणि कालमापन असे माहिती दिलेली आहे। त्या आधारे आपण पहा पृथ्वी, त्यानंतर दिशा आणि द्वीप अशा प्रकारे प्राचीन भौगोलिक संकल्पना आपण या ठिकाणी लिहायची आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण हे संकल्पना चित्र पूर्ण केलेलं आहे आणि आपला प्रश्न क्रमांक अ या ठिकाणी पूर्ण झालेला आहे। पुढे आहे प्रश्न क्रमांक आ, कंसातील योग्य शब्द निवडून खालील विधाने पूर्ण करा। पहा, या ठिकाणी आपल्याला कंसात काही शब्द दिलेले आहेत, पुष्कर, आशिया आणि पृथ्वी। तर आता आपण या प्रश्नांची उत्तरं लिहूया। 1, जम्बूद्वीपाचा पापुडे आहे रिकामी जागा, खंडात सर्वात जास्त भाग आहे। तर या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे आशिया। या ठिकाणी योग्य विधान होणार आहे जम्बूद्वीपाचा आशिया खंडात सर्वात जास्त भाग आहे। त्यानंतर पुढे आहे पहा 2, कमळ पुष्पाने युक्त सरोवराचा भाग म्हणजे रिकामी जागा द्वीप होय। तर याचं उत्तर असणार आहे पुष्कर। तर आपण लिहायचं आहे कमळ पुष्पाने युक्त सरोवरांचा भाग म्हणजे पुष्कर द्वीप होय। अशा प्रकारे आपण ही रिकामी जागा पूर्ण करायची आहे। पुढे आहे 3, चंद्रग्रहणात रिकामी जागा ची छाया चंद्रावर पडते। तर या ठिकाणी उत्तर असणार आहे पृथ्वी। मग आपलं विधान तयार होईल चंद्रग्रहणात पृथ्वीची छाया चंद्रावर पडते। अशा प्रकारे आपण ही रिकामी जागा पूर्ण केलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक आ, कंसातील योग्य शब्द निवडून खालील विधाने पूर्ण करा हा पूर्ण झालेला आहे। पुढे आहे पहा प्रश्न ई, गटातील वेगळा शब्द ओळखा। 1, अ लक्षद्वीप, ब जम्बूद्वीप, कुशद्वीप आणि ड पुष्करद्वीप। तर याचं उत्तर असणार आहे वेगळा घटक आहे लक्षद्वीप। त्यानंतर पुढे आहे पहा दुसरा प्रश्न, अ चंद्र, ब तारे, क नक्षत्रे आणि ड आहे चांद्रयान। तर या ठिकाणी वेगळा शब्द असणार आहे चांद्रयान। आपण तो चांद्रयान हा शब्द या ठिकाणी वेगळा लिहिलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न क्रमांक ए आपला पूर्ण झालेला आहे। पुढे आहे ई, ओळखा पाहू मी कोण। यामध्ये पहा 1, जांभूळ वृक्ष विपुल असणारा भूभाग। तर याचं उत्तर असणार आहे जम्बूद्वीप। त्यानंतर पुढे आहे पहा 2, मोठा पानपक्षी किंवा क्रोंच पर्वताचा भूभाग। तर याचं उत्तर असणार आहे क्रोंच द्वीप। तर आपण क्रोंच द्वीप लिहायचं आहे। पुढे आहे 3, कुश गवताचा भूभाग। त्याला आपण म्हणतो कुशद्वीप, म्हणून या ठिकाणी कुशद्वीप हा शब्द आपण लिहायचा आहे। आणि 4 आहे पाण्याने पूर्णपणे वेढलेला भूभाग। तर त्याला द्वीप म्हणतात, म्हणून आपण या ठिकाणी द्वीप हा शब्द लिहायचा आहे। तर अशा प्रकारे आपला या ठिकाणी प्रश्न क्रमांक ई, ओळखा पाहू मी कोण हा पूर्ण झालेला आहे। पुढील प्रश्न आहे उ, टिपा लिहा। यामध्ये 1, विश्व। पाहता आपण याचं उत्तर लिहूया। 1, प्राचीन भारतीय ग्रंथामध्ये पृथ्वीचे वर्णन सप्तद्वीप असे केले आहे, ज्यामध्ये 7 द्वीपांचा समावेश होतो। त्यानंतर 2, वेदानुसार वात, आकाश, सूर्य व चंद्रातून विश्वाची निर्मिती झाली आहे। आणि पुढे 3, प्राचीन भारतीयांनी विश्वाला वसुदेव कुटुंबकम असे देखील मानले आहे। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। पुढे आहे पहा दुसरी टीप लिहायची आपला पृथ्वी। याचं उत्तर लिहूया। प्राचीन भारतीय विचारवंताच्या मते पृथ्वी गोलाकार असून तिचा व्यास सुमारे 13,000 किलोमीटर होता। त्यानंतर वेदामध्ये तिला पृथ्वी किंवा धरणी असे म्हटले देखील आहे। असं देखील आपण या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो। पुढे आहे पहा द्वीप। याचं उत्तर लिहूया। 1, नैसर्गिकरित्या पाण्याने वेढलेला भूभाग म्हणजे द्वीप होय। आणि 2, प्राचीन ग्रंथामध्ये सप्तद्वीप म्हणजे 7 द्वीप असल्याचे वर्णन आलेले आहे। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। पुढे आहे ग्रहण। पहा, याचं आपण उत्तर लिहूया। पृथ्वीची छाया चंद्रावर पडते व ती वर्तुळाकार असते, यावरून पृथ्वी गोलाकार आहे याचे ज्ञान प्राचीन भारतीयांना होते। आणि 2, या काळात ग्रहण सूर्य
खंडग्रास ग्रहण, मोक्ष यासारख्या ग्रहण विषयाच्या विविध संज्ञा रूढ झाल्या आहेत. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक उ पूर्ण झालेला आहे. पुढे पहा उ दिनदर्शिकेचा वापर करून पुढील कृती पूर्ण करा. पहा आपल्याला या ठिकाणी एक चित्र दिलेलं आहे. तर या चित्रामध्ये आपल्याला हिवाळा, उन्हाळा, पावसाळा हे ऋतुचक्र दिलेलं आहे. त्याचबरोबर वसंत, हेमंत, वर्षा हे ऋतू देखील दिलेले आहेत. काही मराठी महिने दिले आहेत, नंतर इंग्रजी महिने दिले आहेत आणि त्या आधारे आपल्याला दिनदर्शिकेचा वापर करून पूर्ण करायचं आहे. ते आपण करूया. पहा या आकृतीच्या आतील भागामध्ये आपण ऋतुचक्र दिले आहे. हिवाळा, उन्हाळा, पावसाळा. त्याच्यानंतर त्यांच्या बाहेरील बाजूस आपण शिशिर, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद आणि हेमंत हे ऋतू लिहिले आहेत. त्याच्यानंतरच्या पुढच्या भागामध्ये आपण पहा बाहेरच्या मराठी महिने लिहायचे आहेत. त्यानंतर त्याच्या बाहेरच्या भागामध्ये आपण काय लिहायचे आहेत, इंग्रजी महिने लिहायचे आहेत. आणि शेवटी आपण या इंग्रजी महिन्यामध्ये किंवा मराठी महिन्यामध्ये जे भारतीय सण येतात त्यांची या ठिकाणी आपण माहिती लिहायची आहे. तर अशा प्रकारे दिनदर्शिकेचा वापर करून ही आकृती आपण या ठिकाणी पूर्ण केली आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे आकृती क्रमांक 2.2 प्राचीन द्वीप नकाशाचे निरीक्षण करून खालील प्रश्नांचे उत्तर लिहा. पहा आपल्याला पान क्रमांक 11 वर आकृती क्रमांक 2.2 प्राचीन द्वीप हा नकाशा दिलेला आहे आणि त्या आधारे आपण या प्रश्नांची उत्तर लिहायची आहेत. पहा प्रश्न पहिला आहे आफ्रिका खंडात कोणकोणत्या द्वीपांचा समावेश होतो. तर आता आपण उत्तर लिहा. उत्तर आफ्रिका खंडात शाल्मली द्वीप, लक्षद्वीप आणि कुशद्वीप यांचा समावेश होतो. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2 भारताचा भाग कोणत्या प्राचीन द्वीपाशी संबंधित आहे. तर आता आपण याचं उत्तर लिहा. उत्तर भारताचा भाग जम्बूद्वीप या प्राचीन द्वीपाशी संबंधित आहे. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. पुढे 3 पूर्वेकडील भूभागाचा समावेश कोणत्या द्वीपात होतो. तर आता आपण याचं उत्तर लिहा. उत्तर पूर्वेकडील भूभागाचा समावेश पुष्कर द्वीप या द्वीपात होतो. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आपण आकृतीचं निरीक्षण केलं आणि या प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी पूर्ण केली आहेत. पुढे पहा अचूक पर्याय ओळखा. यामध्ये 1 ग्रहणाच्या निरीक्षणातून प्राचीन भारतीयांना कोणती गोष्ट समजली. तर आता पर्याय पहा 1 आहे ऋतूबदल, ब आहे पावसाचे प्रमाण, क आहे वाऱ्याचा वेग आणि ड आहे पृथ्वी आणि इतर खगोलीय वस्तूंची स्थिती. तर याचं अचूक उत्तर असणार आहे ड पृथ्वी आणि इतर खगोलीय वस्तूंची स्थिती. अशा प्रकारे आपण हा प्रश्न पूर्ण करायचा आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2 दिशा ओळखण्यासाठी कोणती निरीक्षणे उपयोगी पडतात. पहा पर्याय अ पाऊस, ब सूर्योदय, क वारा आणि ड नदी. तर आता याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ब सूर्योदय. तर आपला या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2 देखील पूर्ण झालेला आहे. पुढे आहे पहा 3 जम्बूद्वीप म्हणजे काय. तर पहा अ पर्याय पाहूया अ लहान बेट, ब मोठा भूभाग, क पर्वत आणि ड नदी. तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ब मोठा भूभाग. तर अशा प्रकारे या ठिकाणी हा आपण प्रश्न क्रमांक अचूक पर्याय ओळखा पूर्ण केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता 6वी भूगोल पाठ क्रमांक 2 भारतीय भूगोलाचा इतिहास या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पूर्ण केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो पाठामध्ये आपल्याला दिनदर्शिकेचा वापर करून एक तक्ता पूर्ण करायचा आहे. तो आपण या ठिकाणी केल्याचा दिसत आहे. पहा यामध्ये आपल्या अनुक्रमणिका, सण, महिना आणि भौगोलिक वैशिष्ट्ये लिहायचे ते आपण या ठिकाणी लिहिले आहेत. एक पाहूया आपण. यामध्ये सण दिला मकर संक्रांत, साधारणपणे महिना असतो जानेवारी आणि मराठी महिना असतो पौष. तर भौगोलिक वैशिष्ट्ये काय असणार त्यानंतर पहा 1 हिवाळ्यानंतर पिके तयार होतात, 2 तापमानात हळूहळू वाढ होते आणि 3 आहे रात्र लहान व दिवस मोठा होतो. अशा प्रकारे आपण हा तक्ता पूर्ण करायचा आहे. पुढे 2 आहे गुढीपाडवा. तर तो मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये येतो आणि साधारण मराठी महिन्यात चैत्र असतो त्यावेळेस. आणि पहा भौगोलिक वैशिष्ट्यामध्ये नवीन धान्य घरात येते, 2 उन्हाळ्याची सुरुवात होते आणि 3 दिवस मोठा होऊ लागतो. अशा प्रकारे आपण भौगोलिक वैशिष्ट्य लिहायचं आहे. पुढे पहा 3 आहे दिवाळी. तर तो महिना असणार आहे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर आणि मराठी महिना असणार आहे अश्विन. आणि याचं भौगोलिक वैशिष्ट्य आहे 1 खरीप पिके पिकल्यानंतरचा आनंद असतो, 2 हिवाळ्याची सुरुवात होते आणि 3 हवेत गारवा जाणवतो. पुढे 4 नाताळ डिसेंबर महिन्यामध्ये तो मराठी महिना पौष असतो आणि भौगोलिक वैशिष्ट्य आहे 1 हिवाळा तीव्र असतो, 2 दिवस लहान असतो, 3 उत्तरेकडे थंडीचे प्रमाण जास्त असते. अशा प्रकारे आपण भौगोलिक वैशिष्ट्य लिहायचं आहे. पुढे 5 रमजान ईद मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये ते हिजरी कालगणना 9वा महिना असतो हा. आणि भौगोलिक वैशिष्ट्य पहा 1 अक्षांश व ऋतू यानुसार रमजान महिन्याच्या प्रारंभात बदल दिसून येतो, 2 चंद्राच्या कालानुसार महिन्याचे दिवस असतात आणि 3 वेगवेगळ्या ऋतूत सण येतो. अशा प्रकारे आपण भौगोलिक वैशिष्ट्य लिहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो दिनदर्शिकेचा वापर करून हा तक्ता आपण अशा प्रकारे पूर्ण करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा स्वाध्याय नक्कीच आवडला असेल.
पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओसह व नवीन स्वाध्यायासह. थँक्स फॉर वॉचिंग दिस चॅनल.